ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी। नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक झालाय। आक्रमक झालेल्या तरुणांचा रोष दाबण्यासाठी सरकारने सोशल मीडिया ॲपवर बंदी घालण्याच्या उद्देशाने कठोर निर्बंध घातले, पण यावरून तरुण अधिकच आक्रमक झाले। आक्रमक झालेल्या आंदोलकांनी नेपाळच्या संसदेसह अनेक ठिकाणी जाळपोळ केली। नेपाळमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे। दरम्यान नेपाळमध्ये ठाणे, पुणे, मुंबई, लातूर तसेच कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सुमारे 100 पर्यटक अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे। नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात ही सगळे पर्यटक आहेत आणि राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तर महाराष्ट्रातले तब्बल 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आहे, पण हे सगळे पर्यटक सुरक्षित आहे अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली है। लगभग 100 के आसपास महाराष्ट्र के नागरिक वो नेपाल में वहाँ पे है। कुछ उनमें से एयरपोर्ट पे है, कुछ है वो होटल में है, कुछ अलग अलग जगह पे है और सभी से हमारा सभी 100 के 100 जन जितने भी है वो सभी हमारे संपर्क में है और उनकी सेफ्टी के लिए वहाँ की जो संस्था है उनसे हमारी बात भी हो चुकी है। हम एम्बेसी से भी हम संपर्क में है और भारत सरकार की तरफ से भी उनको उनकी सेफ्टी के लिए जो भी मेजर्स लेने जरूरी है वो लिए जा रहे हैं। नेपाळमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू आहे आणि या हिंसाचारामध्ये बदलापुरातील नागरिक देखील अडकून राहिलेत। या नागरिकांनी भाजप आमदार किसन कथोरे यांना व्हिडिओ कॉल करत नेपाळमधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं अशी मागणी केली आहे। यावेळी आमदार कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालंय, तर बदलापुरातील सर्व पर्यटकांची एक लिस्ट त्यांना पाठवून लवकरात लवकर नेपाळमधून तुम्हाला बाहेर काढण्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे सांगितलंय। हे सगळे पर्यटक पशुपतीनाथ मंदिराच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे तिथेच अडकलेले आहेत। नाही आम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित आहे, पण कर्फ्यू जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत आम्हाला इथून काही निघता येणार नाही। मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बोलणं झालंय आणि त्यांच्याकडे तुमची नावं पाठवतो मी। बरं मुख्यमंत्री स्वतः लक्ष देतील। बरं फक्त काय प्रॉब्लेम काय होऊ शकतो, जर ही कर्फ्यू 4-5 दिवस लांबली हो तर मग आर्मीकडे रिक्वेस्ट करून आमची गाडी आहे हिला तुम्ही परवानगी द्या जायला, ते होईल। तुम्ही 1-2 दिवस जा, अजून 2 दिवस शांत राहा। या सगळ्या घडामोडींसह पुढच्या बातमीपत्राकडे आपण